नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. मल्हार सुमतीचे 18 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. मल्हार सुमती भाग 19. सुमतीने मल्हारला टॉवेल दिला आणि त्याला म्हणाली, लवकर आवरा आणि बाहेर या, मी पटकन नाश्ता करून ठेवते. सुमतीने पटकन तिचं आवरलं आणि नाश्त्याची तयारीला गेली. सुमती बाहेर आली तर बघते तर आईंनी नाश्त्याची तयारी कधीच करून ठेवली होती. सुमती आईंना म्हणाली, आई, अहो, बनवला असता मी नाश्ता. आई म्हणाल्या, अगं राहू दे ग. सुमती, तू केलास काय, मी केला काय, एकच झालं. आई आता सुमतीची जरा गंमत करत म्हणाल्या, काय ग सुमती, आज तुला उठायला उशीर का झाला? काल रात्री लवकर झोपली होतीस ना? सुमती आता लाजली आणि आईला म्हणाली, आई, अहो, आज जाग नाही आली म्हणून उशीर झाला उठायला, सॉरी आई. आई म्हणाल्या, हो का, म्हणून उशीर झाला का? पण काय ग सुमती, एवढ्या लवकर उठणारी तू आणि आज कसं काय उशीर झाला तुला? आणि हे तुझ्या मानेला काय झालं, काय लागलंय का? सुमतीने आता तिथे हात ठेवला आणि आईंना म्हणाले, आई, अहो काही नाही, पण तुम्ही सारखा बऱ्या बाजूला, मला करून घेऊ द्या. तुम्ही करणार आणि मी बसणार, नको त्यापेक्षा मीच करते, राहू देत तुम्ही. आई आता हसल्या आणि म्हणाल्या, बरं ठीक आहे. बरं सुमती, तुला उठायला का उशीर झाला ग? हे मी तुला मुद्दामून विचारलं होतं बरं का. माझं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस. मला माहिती आहे तुला उठायला आज का उशीर झाला ते. मुद्दामूनच दार वाजवायला आले नाही तुमचं. सुमती आता लाजली आणि समोर बघून नाश्ता बनवायला लागली. मल्हार पण त्याचा आवरून बाहेर आला आणि सुमतीला म्हणाला, सुमती, नाश्ता तयार आहे का? सुमती म्हणाली, हो तयार आहे. आणि लगेच तिने त्याला प्लेटमध्ये नाश्ता दिला. मल्हारने पटापटा तो खाल्ला. आई मल्हारच्या बाजूला येऊन बसली. काय रे मल्हार, अरे जरा हळू खा की, ठसका लागेल की. मल्हार म्हणाला, आई मला वेळ नाही ग, अगं आत्ताच सरांचा फोन आला होता, मला साईटवर जावं लागणार आहे, त्याच्यामुळे लवकर बोलवलं आहे त्यांनी. सुमती म्हणाली, अहो पण डबा तरी न्या. मल्हार म्हणाला, सुमती, आता मला वेळ नाही, बाहेर काहीतरी खाणं होईल माझं, राहू देत डबा आता. आई मल्हारला म्हणाली, मल्हार, अरे मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं, पण ठीक आहे, आता तू घाईत आहेस, तू आल्यानंतर बोलले. मल्हार म्हणाला, आई बोल की, खाता खाता ऐकू शकतो मी, तुझं काय बोलायचं आहे होतं ते. गोळ्या आहेत ना सगळ्या? आई म्हणाली, अरे सगळ्या गोळ्या आहेत, तुझ्या मावशीने केला होता मला. मल्हार म्हणाला, बरं मग? अरे ती म्हणत होती की आठवडाभर ये माझ्याकडे राहिला. तर म्हटलं बघू, विचारते मल्हारला. सून पण आली आहे माझी, आत्ताच नवीन नवीन, तर तिला पण सोबत हवी आहे ना माझी. मल्हार आईला म्हणाला, आई तिला कशाला सोबत हवी आहे तुझी, ती काय लहान आहे का आता? आणि तुला जायचं तर बिंदास जा, सुमतीची काही हरकत नसणार, हो का नाही सुमती? सुमती किचन मधून पुढे आली आणि आईला म्हणाली, आई नको ना, नका जाऊ तुम्ही, मला अजिबात करमणार नाही घरी. सोबत तुम्ही असता म्हणून माझा मस्त दिवस जातो, आपल्या दोघींच्या मस्त गप्पा होतात. नाहीतर हे कामावर ना येईपर्यंत मी एकटीच राहील घरात आणि मला खूप एकटं एकटं वाटेल, मग अजिबात करमणार नाही. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, अगं मावशीने बरेच दिवसातून आईला बोलवलं आहे, अशी काय करतेस तू, मी आहे ना तुझ्यासोबत, आणि पाहिजे तर कामावरून लवकर येत जाईल. आता तुझ्यासोबत आई असते म्हणून थोडं जास्त काम करत असतो, पण तू घरात एकटी असलीस की मी लवकरच येईल ना, आणि जर जास्त काम नसलं तर मी घरातून पण काम करू शकतो. बरं, आपण या विषयावर नंतर बोलूयात. आई मी निघतो. सुमती बाय, असं म्हणाला आणि मल्हार घाईघाईतच बाहेर पडला आणि नेमका त्याचा रुमाल रूममध्येच राहिला आणि मल्हारने आता शूज घातले होते. मल्हारने तिथूनच सुमतीला आवाज दिला, सुमती, माझा रुमाल राहिला आहे वाटतं, दे तेवढा आणून. मल्हारने सुमतीला त्याचा रुमाल आणायला सांगितला. सुमतीने लगेच आणून दिला आणि सुमती त्याच्या जवळ गेली त्याला द्यायला. मल्हारने लगेच तिचा हात धरला
आई पेपर वाचण्यात मग्न होत्या. मल्हार हळूच सुमतीच्या कानात म्हणाला, सुमती, जाऊ दे ना आईला मावशीकडे. आणि काय असं एकटी राहणारेस ग तू? मी आहे ना तुझ्यासोबत. तुला कोण खाणार आहे का? सुमती हळूच त्याला म्हणाली, एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये मला एकटं एकटं वाटणार. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, पाहिजे तर 8 दिवस नको, पण 3-4 दिवस तरी जाऊन येऊ दे आईला मावशीकडे. आणि मला आता तुला समजवायला वेळ नाही, पण माझी अशी इच्छा आहे की आईने 3-4 दिवस तरी राहायला जावं, असं म्हणाला आणि सुमतीच्या गालावर एक किस केला आणि तिला डोळा मारत पुढे निघून गेला. सुमती मनातच म्हणाली, आता काय करू मी? मल्हार आई म्हणाल्या, मल्हार गेला का ग? दिलास का रुमाल त्याचा? सुमती म्हणाली, हो आई दिला. सुमती आईजवळ येऊन बसली आणि आईंना म्हणाले, आई, तुमची बहीण म्हणजेच मावशी कुठे राहतात? आई म्हणाले, अगं, ती इथेच राहते 5-6 किलोमीटर, पण मला जायला भेटत नाही आणि दोघींची भेटही होत नाही. ती आता फिरायला जाणार होती कोकणात, तर मला म्हणाली, तू पण चल, पाहिजे तर तुझ्या सुनेला पण घेऊन चल. मल्हारला पण आण. पण मल्हारला सुट्टी नाही, तो काही येणार नाही आणि मला पण तू काय जाऊन देत नाहीस. पाहिजे तर तू सोबत येतेस का? आपण दोघी जाऊयात. सुमती म्हणाली, आई, खरंच मी येऊ तुमच्या सोबत? आई म्हणाल्या, तुला यायचं आहे ना? मग चल, आपण दोघी जाऊ, मस्त एन्जॉय करू. मल्हारला सवय आहे एकटं राहायची, कारण की मी अशीच माझ्या बहिणीकडे जायचे आठवडाभर राहिला तेव्हा मल्हार एकटाच असायचा घरी आणि आपण त्याला संध्याकाळी विचारू आला की. सुमती, पण एक लक्षात ठेव, तुझी पहिली ट्रिप आहे लग्न झाल्यानंतरची आणि ती नवऱ्याबरोबर न होता सासू बरोबर होणार आहे. तुला चालणार आहे का? सुमती आता हसली आणि म्हणाली, आई, मला त्यांच्यासोबत काय तुमच्यासोबत काय असं काही नसतं. तुमच्या दोघांची पण कंपनी मला खूप आवडते. आई हसली आणि म्हणाली, हो का? आता दोघांची पण कंपनी आवडायला लागली होय तुला? आईने सुमतीचा हात हातात घेतला आणि सुमती, खरंच मी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की मला हा आनंद माझ्या आयुष्यात भेटेल. माझा मल्हार तुझ्यावरती प्रेम करायला लागेल. पण आता कसं सगळं सुरळीत झालं आहे आणि तुमच्या संसाराला पण आता सुरुवात झाली आहे आणि खूप आनंद झाला आहे मला. तुम्ही दोघंही असेच आनंदात राहा, असा माझा आशीर्वाद आहे. बरं, घरात सामान आणायला लागेल. तू सामानाची यादी करून ठेव, मी सिद्धूला पाठवते, तो येईलच एवढ्यात. तू काय संपले ते मला सांग किचनमध्ये, कारण की आता तूच असतेस ना, सगळं तुझ्या हातात आहे. मला एका कागदावरती लिहून दे, सगळी यादी कर आणि सिद्धूला फोन लावते, मी बोलून घेते त्याला. सुमती म्हणाली, ठीक आहे, पण आई म्हणाले, सुमती, त्याआधी नाश्ता कर. मल्हार कामाला गेल्याशिवाय तुला नाश्त्याला बसताच येत नाही ना, नुसतं त्याच्या मागे पुढे फिरावं लागतं. सुमती आईंना म्हणाली, आई, मला ह्यामध्येच आनंद मिळतो. ते जेव्हा बोलत नव्हते माझ्याशी, माझ्या हातचं काहीच खात नव्हते, तेव्हा काही नरक यातना मला होत होत्या, हे माझं मलाच माहिती आहे. आजूबाजूला सगळ्या गोष्टी होत्या माझ्या, फक्त त्यांचं वागणं मला खायला उठत होतं. पण मला आता मला आता चांगलं वाटतं. त्यांनी माझ्याशी असंच वागलेलं मला आवडतं. त्यांची कामे करायला मला आवडतात आणि मी कधीच त्यात कमीपणा समजत नाही. मल्हारची आई म्हणाली, सुमती, बायको सुद्धा नवऱ्याची दुसरी आईच असते बरं का. जरी तो तिच्या गर्भात वाढला नसला तरी स्त्री क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. बरं सुमती, तू नक्की ठरव बरं का, म्हणजे येणार आहेस ना माझ्यासोबत? सुमती म्हणाली, आई, यांना विचारते ना मी एकदा. आई हसली आणि म्हणाली, बरं नाही, विचार, पण तुला जर यायचं असेल तर ये, मी समजवते मल्हारला. सुमती म्हणाली, ठीक आहे आई. सुमतीचा नाश्ता करून झाला
आणि तिने सगळं सामान चेक केलं. काही नव्हतं त्याची लिस्ट करून आईच्या हातात दिली. आई म्हणाल्या, सुमती, व्यवस्थित सगळं बघितलं आहेस ना तू? सुमती म्हणाली, हो आई, सगळं बघितलं आहे मी आणि सगळं आपल्याला जे लागतं त्याची लिस्ट करून दिली आहे. आई म्हणाल्या, बरं ठीक आहे. आईने सिद्धूला फोन लावला. सुमतीने पण सगळा स्वयंपाक करून घेतला आणि आईंना जेवायला बोलवायला गेली. इतक्यात आईचा फोन वाजला. फोन बाहेर हॉलमध्येच होता. सुमती फोन उचलायला गेली तर पाहते तर मल्हारचाच फोन होता. सुमतीने लगेच फोन उचलला. मल्हार म्हणाला, हॅलो आई, काय करताय दोघी जणी? सुमती म्हणाली, अहो मीच बोलत आहे, बोला ना. मल्हार सुमतीला म्हणाला, अरे वा, माझ्या बायकोशीच बोलायचं होतं मला आणि तिनेच फोन उचलला. सुमती म्हणाली, हो, आईंचा फोन बाहेर हॉलमध्येच वाजत होता. म्हटलं बघावं कोण आहे. नाव पाहिलं तर तुमचा फोन आला होता. बोला ना, तुम्ही काय खाल्लं का नाही? मल्हार म्हणाला, नाही ना बायको, तू चांगला डबा देत होतीस आणि मी घेऊन नाही आलो. आज बहुतेक उपाशीच राहायला लागतंय असं वाटतंय मला. सुमती म्हणाली, काय हो, मी डबा देत होते ना चांगला. 2 मिनिटं थांबला असतात तर काय झालं असतं? आणि असे उपाशी राहू नका, काहीतरी खावा. मल्हार म्हणाला, असू दे, मला सवय आहे सुमती. सुमती म्हणाली, माझीच चुकी आहे, मी उशिरा उठले आणि परत माझा इतका वेळ खाल्लात तुम्ही. परत असं करायचं नाही. तुम्ही असं उपाशी गेलेले मला चालणार नाही. आणि सहजच फोन लावला होतात ना? मल्हार म्हणाला, हो. ते काय आहे ना, बायकोचा नंबर नाही माझ्याकडे, म्हणून आईच्या फोनवरती फोन लावला. सगळं करून बसलो पण नंबरच नाही बायकोचा. ही खूप हसण्यासारखी गोष्ट आहे ना सुमती? सुमती पण आता हसायला लागली आणि मल्हारला म्हणाली, हो, आता आलात ना घरी की घ्या नंबर. कोणाला तरी डबा घेऊन यायला सांगू का? स्वयंपाक तयार आहे माझा. मल्हार म्हणाला, नको, मी आता इथे खातो काहीतरी. आता पोटा पाण्याकडे पण लक्ष द्यावं लागणार ना, उपाशी राहून चालणार नाही. सुमती म्हणाली, हो, उपाशी राहायचंच नसतं. आपण काम कशाला करतो? पोटासाठीच करतो ना. तेवढ्यात आई मागणं आल्या आणि सुमतीला म्हणाल्या, सुमती, कोणाचा फोन आहे ग? सुमती म्हणाली, अहो यांचा फोन आहे आई. त्यांनी सहजच लावला होता, तुम्हाला बोलायचं आहे का? आई म्हणाल्या, नको नको, सहजच लावला आहे ना, त्याला तुझ्याशीच बोलायचं असेल म्हणून लावला असेल त्यांनी. ठीक आहे, तुम्ही दोघं बोला, मी आपल्या दोघींसाठी जेवण वाढून घेते. आणि काय खाल्लं का त्याने? सुमती म्हणाली, नाही, पण मी सांगितलं आहे त्यांना थोडंसं खा म्हणून. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, मी आता फोन ठेवतो. मल्हारने फोन ठेवला. सुमतीने आईने दोघींनी पण जेवण करून घेतलं. सुमती आईंना म्हणाली, आई, मी काय म्हणते, महाशिवरात्री जवळ आली आहे आणि गावामध्ये खूप मोठा उत्सव असतो महाशिवरात्रीचा. तर आपण सगळे जाऊयात का? आई म्हणाल्या, अगं सुमती, जायचंय ना मला पण. मी महादेवाला बोलले होते की तुमच्या दोघांचं संसार चांगला मार्गी लागू देत. मी नवस केला होता, तो नवस फेडायला जावं लागेल मला आणि दर्शन पण होईल आपलं. आणि मल्हारची आणि तुझी पहिली भेट त्या महादेवानेच घडवून आणली होती ना मंदिरामध्ये. तुमच्या दोघांची पहिली भेट झाली होती. अजून 15 दिवस आहेत ना ग सुमती, महाशिवरात्रीला? सुमती म्हणाली, हो, अजून 15 दिवस आहेत. आई, तुम्ही जाऊन याल तोपर्यंत. आणि तुम्हाला जायचं असेल मावशी सोबत तर तुम्ही जा. मला जर हे नाही म्हटले तर मी नाही येणार. आई म्हणाल्या, बरं ठीक आहे, पण तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस, मी मल्हारला समजवते, असं म्हणाल्या. आई त्यांच्या बेडरूम मध्ये गेल्या. सुमतीचा असाच दिवस गेला आवरण्यात. आई संध्याकाळच्या देवळामध्ये तिथे त्यांच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. चांगला वेळ जायचा त्यांचा गप्पा मारण्यात. सुमतीने दोघींसाठी मस्त कॉफी केली आणि आई खाली गेल्या फिरायला. सुमती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली. तेवढ्यात मल्हार सुद्धा घरी आला. आज खूप दमला होता. आल्या आल्या त्याने आईला आवाज दिला. सुमती त्याचा आवाज ऐकून बाहेर आली.
मल्हार त्याचे शूज काढत होता आणि सुमतीला म्हणाला, सुमती, मस्त गरम गरम कॉफी कर, आज खूप दमलो आहे. सुमती म्हणाली, हो करते. आणि आई कुठे, खाली गेली आहे का? सुमती म्हणाली, हो, तुम्ही लवकर फ्रेश व्हा आणि या, कॉफी करून ठेवते. सुमतीने मल्हारसाठी त्याला आवडते तशी स्पेशल कॉफी केली. मल्हार पण फ्रेश होऊन बाहेर आला आणि आल्या आल्या डायरेक्ट किचनमध्ये गेला. सुमती त्याची कॉफी कपमध्ये ओततच होती. इतक्यात तिला मल्हारने घट्ट मिठी मारली. सुमती त्याला म्हणाली, अहो काय करताय, कॉफी सांडली असती ना? मल्हार सुमतीला म्हणाला, बायको, इथे तुझ्या मिठीमध्ये सगळा थकवा दूर होतो माझा. आता तुझ्या हातची कॉफी पिलो ना की एकदम फ्रेश होईल तुझा नवरा, असं म्हणाला आणि सुमतीच्या गालावर पप्पी दिली आणि बाहेर निघून गेला. निघताना सुमती त्याला म्हणाली, अहो कॉफी घेऊन जा ना. मल्हार म्हणाला, आणून दे बाहेर. सुमती हसली आणि म्हणाली, काय तोर आहे साहेबांचा, देते. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.